तर आज आहे माझ्या नवऱ्याचा म्हणजेच माझ्या दीपकचा बड्डे. त्यानंतर मी ऑफिसला गेलो. माझ्या ऑफिसमधल्या मित्रांनी आणि माझ्या कलिग्सनी पण माझा बड्डे खूप मस्त साजरा केला, केक वगैरे कट करून. त्यानंतर शीतल मला घेऊन गेली शूज घ्यायला, कारण दीपकला खूप दिवसांपासून शूज घ्यायचे होते. आणि त्याच्यानंतर काय खाल्लं? पाणीपुरी, कारण ती दीपकला खूप आवडते. म्हणून मी ठरवलं आजचा पूर्ण दिवस दीपकला जे जे आवडतं ते करायचं. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि छोटंसं डेकोरेशन केलं. दीपक, तुला कसं वाटलं? खूपच छान. त्याच्यानंतर दीपक काहीतरी आणायला गेला आणि हे आम्ही त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं. गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून त्याचं मस्त असं स्वागत केलं, कारण एकत्रच ऑफिसमधून आलो तर असं काही करायला भेटलं नव्हतं. पण त्यानंतर तो बाहेर गेलेला आणि नेमकंच मी असं सेलिब्रेट केलं. तर त्याच्यानंतर आम्ही दीपकला औक्षण करून घेतलं, छान स्टिक्का वगैरे लावून. तुला कसं वाटलं? खूपच भारी वाटलं. आणि त्यानंतर क्षितिजा पण आलेली, तर क्षितिजाने पण मस्त असं औक्षण आणि करून बाबांनी घेतलं. पण. आणि त्यानंतर बाबांनी सुद्धा माझं औक्षण केलं. खूप छान वाटत होतं. आणि फॅमिलीसोबतचा बड्डे म्हणजे खूपच छान असतो. त्याच्यानंतर इकडे सुडीतला मस्त अशी धारवीर काढून, कारण का केक खूप कठीण होता काय? नाही. हां, तर मग असं सेलिब्रेशन करून घेतलं, केक वगैरे कटिंग केला आणि घरच्या घरी मस्त असंच आमचा बड्डे म्हणजेच माझ्या नवऱ्याचा बड्डे सेलिब्रेट केला. आणि त्याच्यासाठी मी शूज गिफ्ट केलेले. आणि सेकंड थिंग म्हणजे हे मोबाईलचं कवर, कारण त्याला मोबाईलचं कवर खूप आवडतात म्हणून ते सुद्धा गिफ्ट केलं. आणि ते मला खूपच आवडलं. एवढं छान सेलिब्रेशन नंतर मला अजून एक सरप्राईज भेटलं. ते म्हणजे आमची फॅमिली सुद्धा आलेली आणि छोटा बाबू सुद्धा. तर फॅमिलीसोबत आम्ही सर्वांनी मस्त असा टाइम स्पेंड केला आणि मस्त असा दीपकचा बड्डे सेलिब्रेट केला. आणि त्यानंतर छोट्या बाबूसोबत म्हणजेच अयांशसोबत टाइम स्पेंड केला आणि सगळ्यांना बाय बाय केलं. तर आता वेळ होती दीपकच्या पंचपक्वानांची. पंचपक्वान असं काही नाही, डाळ, भात आणि चण्याची उसळ आणि दीपकच्या आवडीचा गाजरचा हलवा बनवलेला. तर दीपक, गाजरचा हलवा कसा वाटला? खूपच छान झालेला. अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला.